नमस्कार. चला तर मग आज आपण एका टाईम मशीनमध्ये बसून तब्बल 70 वर्ष मागे जाऊया. आपण पाहणार आहोत अखंड ज्योती मासिकाच्या ऑक्टोबर 1953च्या अंकातलं कालातीत ज्ञान. आणि खरं सांगायचं तर यातल्या गोष्टी आजही तितक्याच किंबहुना जास्तच महत्त्वाच्या वाटतात. हे मासिक, ज्याचे लेखक आहेत युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य, हे फक्त एक प्रकाशन नव्हतं. नाही, हे एक परिपूर्ण आयुष्य कसं जगावं यासाठीचं जणू एक मार्गदर्शक होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातली शिकवण आजही तितकीच प्रभावी आहे. हा एक विचार, हाच आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. कारण कोणताही मोठा बदल, मग तो वैयक्तिक असो किंवा सामाजिक, तो आपल्या नैतिक मूल्यांपासूनच सुरू होतो. तर मग सुरुवात करूया अगदी पायापासून. अखंड ज्योतीनुसार एका चांगल्या आणि सद्गुणी जीवनाची सुरुवात होते ती नैतिक मूल्यांवर. चला तर मग पाहूया हे नक्की काय आहे. हे मासिक आपल्याला 2 अगदी स्पष्ट मार्ग दाखवतं. बघा, एक आहे प्रामाणिकपणाचा मार्ग. हो, मान्य आहे, तो थोडा कठीण वाटू शकतो, पण त्याचं फळ काय तर शांती आणि विश्वास. आणि दुसरा मार्ग आहे फसवणुकीचा. अगदी सोपा वाटतो सुरुवातीला, पण तो एका अशा काटेरी अंथरुणासारखा आहे जो फक्त आणि फक्त दुःख, चिंता आणि शेवटी विनाशाकडेच घेऊन जातो. आता निवड आपल्या हातात आहे. याचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. खरी श्रीमंती ही पैशात नाही, तर रात्री शांत झोप लागण्यात आहे. मनःशांती हीच तर सगळ्यात मोठी संपत्ती आहे, नाही का? आणि ती चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशाने कधीच विकत घेता येत नाही. बरं, एकदा का आपला नैतिक पाया पक्का झाला की पुढची पायरी आहे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची. कारण खरी शक्ती आणि खरं शहाणपण हे आतूनच येतं. मासिकात प्राणायामाबद्दल एक खूपच सुंदर गोष्ट सांगितली आहे. तो फक्त श्वास घेण्याचा व्यायाम नाहीये, तर आरोग्य आणि ऊर्जा मिळवण्याचे एक शक्तिशाली साधन आहे. याला प्राण का दीपक म्हणजे जीवनाचा दिवा असं म्हटलंय. किती छान आहे ना? आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे करणं अजिबात अवघड नाहीये. मासिकात इतक्या सोप्या पायऱ्या दिल्या आहेत, अगदी 4च. पहिली, पहाटे लवकर उठायचं. दुसरी, एक स्वच्छ शांत जागा शोधायची. तिसरी, उगवत्या सूर्याकडे तोंड करून बसायचं. आणि चौथी, फक्त 15 मिनिटं हळू आणि खोल श्वास घ्यायचा. बस, इतकं सोपं आहे हे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक शक्तीही तितकीच महत्वाची आहे. आणि त्यासाठी मानसिक एक सोपा मार्ग सुचवतं, तो म्हणजे इतिहासाकडे पाहण्याचा. इतिहास म्हणजे फक्त मनोरंजक कथा नाहीत, तर तो एक आरसा आहे जो आपल्याला आपल्या चुका दाखवतो, जेणेकरून आपण त्या पुन्हा करणार नाही. जेव्हा आपण आतून बदलतो ना, तेव्हा तो बदल आपल्या बाहेरच्या जगातही दिसू लागतो. आता आपण हेच पाहूया की हा वैयक्तिक विकास सामाजिक योगदानात कसा बदलतो. मासिकातला राष्ट्रनिर्माण और शिक्षा हा लेख सुशिक्षित नागरिकांच्या जबाबदारीवर खूप जोर देतो. शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवणं नाही, तर शिक्षण म्हणजे चारित्र्य घडवणं, समाजाची सेवा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणांसाठी एक आदर्श बनणं आहे. आपल्याला लोकप्रिय व्हायचंय? मासिक सांगतं की खरी लोकप्रियता ही आकर्षक दिसण्याने नाही, तर चारित्र्याने आणि इतरांबद्दलच्या खऱ्या तळमळीने मिळते. जेन्युइन इंटरेस्ट, तो महत्वाचा आहे. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. आता आपण त्या वैश्विक नियमांबद्दल बोलूया जे आपल्या सर्वांच्या अस्तित्वावर नियंत्रण ठेवतात. पण एक प्रश्न नेहमी पडतो, आपल्या या लहान सहान कृतींचा या जगात खरंच काही फरक पडतो का? मासिकानुसार याचं उत्तर आहे हो, नक्कीच पडतो. मासिकातील ईश्वरीय न्याय अटल है हा लेख सांगतो की ह्या विश्वाचा एक नियम आहे जो कधीही बदलत नाही. प्रत्येक कृतीचे परिणाम हे ठरलेले आहेत आणि त्यातून कोणीही कधीही सुटू शकत नाही. आणि इथेच खरे मेख आहे. मासिक आपल्याला गरजा आणि इच्छा यामधला फरक ओळखायला सांगतं. गरजा ज्या जगण्यासाठी आवश्यक आहेत आणि इच्छा ज्या अमर्याद आहेत. खरं समाधान इच्छा पूर्ण करण्यात नाहीये, तर त्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्यात आहे. चला तर मग या 1953च्या अंकातून जे काही ज्ञान मिळालं त्याचं सार पाहूया. एका परिपूर्ण जीवनाचा मार्ग जो हे मासिक आपल्याला दाखवतं. तर सारांश अगदी सोपा आहे. प्रामाणिकपणाचा पाया घाला, प्राणायाम आणि इतिहासाच्या अभ्यासातून स्वतःला आतून मजबूत करा, आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करा आणि वैश्विक न्यायावर विश्वास ठेवून आपल्या इच्छांवर नियंत्रण मिळवा. आणि शेवटी हा एक विचार मनात ठेवूया, आपली प्रत्येक कृती, मग ती चांगली असो वा वाईट, ती एका बीजासारखी आहे
आणि त्या बीजाला फळ हे लागणारच. तर प्रश्न हा आहे की आज आपण कोणती बीजे पेरत आहोत?